मंगळसूत्र घातलं आणि कुंकू लावलं, घेऊन जा. जावई म्हणे हिला नेऊन करूच काय बा. ते म्हणे घेऊन जा, हिला नेऊन करूच काय. भांडण लागायची वेळ आली बाबा. आणि मग पाहुणे रावळे मंडळी आले म्हणे जरा पंच बोलवून न्याय निवाडा करून घ्या. पंच बोलवले म्हणे लग्नाचा व्यवहार जुळवण्याकरिता कोण कोण आलं होतं या बरं जरा इकडे बोलावले. म्हणजे जे जे पाहून तुम्ही लग्नाचा व्यवहार जुळवला ते नवरीला आहे का बघा बरं. म्हणजे पाय पाहिलं तर म्हणे आहे, हात पाहिलं होतं म्हणे आहे, डोकं पाहिलं होतं म्हणे आहे, नाक पाहिलं होतं म्हणे आहे, डोळे पाहिलं होते म्हणे आहे. अरे मग जे जे पाहून तुम्ही लग्नाचा व्यवहार जुळवला ते सगळं जर नवरीला आहे तर नवरी न्यायला हरकत काय. बरोबर आहे. खरंच जावई गर्दीतून उठला म्हणजे हिला नेऊन खरूच. आता मला सांगा निघून गेली ती नवरी का आहे ती नवरी. बरोबर आहे बाबा. आता तुला आवड जाते का. मावशी निघून गेली ती नवरी का आहे ती नवरी. बाया 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 बुवा तू सांग तुला काला बोलावलंय आम्ही. तसं नाही, हे समजून घ्यायचंय आपल्याला. मी का तुम्हाला सांगायला आलो असं नाही. हे काय काय डॉक्टर म्हणते गदारुडी असं काय तुम्ही आम्ही खेळगिरी हा असं ते खेळीगिरी काय केलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला एकदम विचार करून सांगतो गोष्ट. जोपर्यंत परमार्थ आपल्याला समजत नाही तोपर्यंत मरून जाऊ पण जगता येणार येईल. जगता आता कळलीच जर नाही वस्तू तर ती जगता येईल. हा पदार्थ खाण्याचा आहे का नाही हे जर कळलंच नाही तर तो खाऊ का आपण. इथे संशय आपल्याला हे बाबा काय माहित नाही मला ते खायचं आहे का नाही. मग इथे संशय आपण ते खात नाही. कळतंय आपल्याला ही परमार्थ नेमकं काय आहे हे गुह्य ज्ञान. सगुण स्वरूपता काय निर्गुण स्वरूपता काय ह्या दोन बाजू जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत कसं तर परमार्थ जगता येईल. जगता येईल. अहो निर्गुणाची साधना गुप्त ठेवावी लागते आणि सगुणाला भजावं लागतं तेव्हा जीव आणि मुक्त होतो. इथं निर्गुण साधना प्राप्त झाली का सगुणाला कशात काय समजतो. हे खरं आहे, मी अनुभवले. सद्गुरु महात्म्याने आम्हाला बोध दाखवला, बोध दिला. मीच देव आहे, मीच देव आहे. इकडे देवाला पाय पाडायची काय गरज नाही, मीच देव आहे. मी गेलो बाबा. साधू महात्मे म्हणतात